नमस्कार। छान असा पॅक नेक पोटली बटन बॅक नेक आपण रेडी करूया। ही बघा इथे मी मेजरमेंट दिलेली आहे बाजूला। आता आपण सगळ्यात आधी मेन फॅब्रिक घेऊन अस्तर त्यावर ठेवायचं आणि आपलं माप चेक करायचं। ते करून झाल्यानंतर अस्तरवरती आपल्याला जो आपला बोट नेक आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता आपण शोल्डर 7 घेतलं होतं, तिथे 4 इंचावर 2 मार्किंग करायचे आहेत आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि उंचीला आपण 3 इंच इतकं घेणार आहोत, कारण मागचा जो गळा आहे तो बोटनेक आहे आणि आपल्याला जास्त डीप ठेवायचा नाहीये। 3 इंचावर मार्किंग करायची दोघं साइडला आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर फ्रेंच कर्व घ्यायचा। फ्रेंच कर्व घेऊन छान असा राऊंड शेप बोटनेक मध्ये ड्रॉ करायचा आहे आपल्याला। फ्रेंच कर्व व्यवस्थित ठेवायचा आहे गळ्याच्या चौकोनमध्ये आणि छान असा राऊंड शेप बोटनेक रेडी करायचा। इथे बघू शकता तुम्ही आपण रेडी करून घेतलेला आहे। राऊंड शेप रेडी झाल्यानंतर आपण इथे आता जे मेन फॅब्रिक आहे ते घेणार आहोत। मेन फॅब्रिकवर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। ज्या साइडने आपण गळा ड्रॉ केलेला आहे त्या साइडने ठेवायचं आणि जी ड्रॉची लाईन आहे त्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित जी लाईन आहे ड्रॉ केलेली गळ्याची त्यावर शिलाई द्यायची। गळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर आता आपल्याला कमरेच्या साइडला खाली अर्धा इंचाला 1 लाईन कमी इतकी शिलाई देऊन घ्यायची आहे स्ट्रेट। इथे आपण ही स्ट्रेट शिलाई देत आहोत। व्यवस्थित शिलाई द्यायची। आता गळ्याचा जो शेप आहे तो अर्धा इंचाच्या गॅपने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर त्या शेपला छोटे छोटे असे कट्स द्यायचे आहेत। कट्स दिल्याने आपला गळा व्यवस्थित पलटी होतो। आता आपण फॅब्रिकला ओपन करून घेऊया, पलटी करून घेऊया सरळ साइडला। पलटी करून झाल्यानंतर इथे आपण जी गळ्याची साइड आहे तिथे दाब शिलाई देणार आहेत किनारीवर। गोल शेपमध्ये अशी छान दाब शिलाई फिनिशिंगमध्ये द्यायची आणि हा आपला वरचा गळा रेडी होतो। इथे बघू शकता तुम्ही मी जशी दाब शिलाई देत आहे एकदम किनारीवर तशी द्यायची आणि कमरेच्या साइडला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दाब शिलाई द्यायची आहे। इथे आपण व्यवस्थित शिलाई देऊन झाल्यानंतर आपली ही जी बॅक साइड आहे तिला पलटी करायची आणि अस्तरच्या साइडला सुद्धा चारही बाजूंनी आपल्याला मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं आहे। इथे व्यवस्थित चारही बाजूंनी तुम्हाला शिलाई द्यायची आहे आणि मेन अस्तर आणि फॅब्रिक हे अटॅच करून घ्यायचं आहे। इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहोत। चारही बाजूचं व्यवस्थित कट करून घ्यायचं, एक्स्ट्रा कुठेही ठेवायचं नाही। सगळं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे आपण इथे। आता सरळ साइड करायची आणि जे मिडल पार्ट आहे त्या मिडल पार्टवर आपल्याला पोटली बटन हे अटॅच करून घ्यायचे आहे। त्याआधी आपण आपला जो हा फूट आहे दाब तो चेंज करून घेणार आहोत, कारण आपल्याला पोटली बटन लावायचे आहेत। व्यवस्थित हा दाब चेंज करून झाल्यानंतर आपण इथे जे आपलं ब्लाउजचा जो पार्ट आहे तो घेणार आहोत आणि त्याला पोटली बटन हळूहळू अटॅच करणार आहोत। व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला ते अटॅच करून घ्यायचे आहेत। इथे आपले पोटली बटन जे आहेत ते अटॅच करून झालेले आहे। आता आपण त्याच्या जस्ट बाजूला पाव इंचावरती परत एक शिलाई द्यायची आहे, कारण आपल्याला त्यावर हुकलूक पट्टी जशी असते तशी पट्टी अटॅच करायची आहे। म्हणजे समोरच्या बघणाऱ्याला असं वाटेल की आपली जी बॅक साइड आहे तिथेच आपण हुक आय केलेले आहेत। इथे व्यवस्थित हे जे पोटली बटनचं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करायचं। अर्धा इंच इतकंच फॅब्रिक ठेवायचं, कारण आपल्याला त्याच्यावर पट्टी अटॅच करायची आहे। आता ही आपण एक पट्टी रेडी करत आहोत। हुकलूक पट्टी आपण जशी रेडी करतो तशी हिला सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायची आहे। ही पट्टी आता इथे रेडी झाल्यानंतर आपल्याला जो आपल्या पोटली बटनचा जो भाग आहे त्यावर ही अटॅच करायची आहे। इथे आपली पट्टी रेडी झालेली आहे। आता ब्लाउजचा बॅक पार्ट घ्यायचा आणि तिथे आता आपण ही पट्टी अटॅच करणार आहोत। तर काय करायचं, सगळ्यात आधी आपण जशी आय पट्टी अटॅच करतो ना त्याच प्रकारे आपल्याला ही पट्टी अटॅच करायची आहे। इथे आपल्याला पाव इंचावर शिलाई द्यायची आहे पोटली बटनच्या डाव्या बाजूला।
पाव इंचावर व्यवस्थित शिलाई द्यायची पूर्ण गळ्यापर्यंत। ही शिलाई देऊन झाल्यानंतर इथे फोल्ड करायचं वर आणि कट करायची शिलाई। त्यानंतर आपण ही जी पट्टी आहे ती पोटली बटनच्या वर अटॅच करणार आहोत। फक्त बटन्स बाहेर दिसायला पाहिजे, एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे पोटली बटनचं ते बाहेर दिसायला नको, अशी आपण तिला अटॅच करणार आहोत। व्यवस्थित किनारीवरती शिलाई द्यायची म्हणजे हुक पट्टीचा लुक तिथे येणार। व्यवस्थित शिलाई द्यायची आहे बघा। वरचा कपडा फोल्ड करून घ्यायचा। फिनिशिंगमध्ये तुम्हाला शिलाई द्यायची आहे। शिलाई देताना घाई करायची नाही, म्हणजे शिलाई इकडे तिकडे होऊ द्यायची नाही। व्यवस्थित फक्त बटन्सच बाहेर दिसले पाहिजे। इथे बघा आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण जी पट्टी आहे तिच्या राईट साईडला सुद्धा एक दाब शिलाई देऊन घेत आहोत। ही शिलाई देऊन झाल्यानंतर जे आपले एक्स्ट्रा धागे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे। बॅक साईड सुद्धा तुम्हाला दाखवते। फिनिशिंगने आपली रेडी होते। इथे आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे।